प्रणाम. आनंदाची बातमी आहे, पण ती हर्षात रूपांतर होण्यासाठी, अति आनंदोत्सवात रूपांतर होण्यासाठी केंद्र सरकारला मेहनत घ्यावी लागेल. हिंदुत्व फार कठोर करावं लागेल आणि एक रामबाण ठरेल असा आधी अध्यादेश, किंवा आता लोकसभेमध्ये तर 400, शिवाय राज्यसभेमध्ये पण या निवडणुकीनंतर आता राज्यसभेची जी होती त्याच्यानंतर त्यांचं निर्णायक बहुमत येत आहे. त्यामुळे राज्यसभेत सुद्धा त्यांना एक रामबाण असा कायदा करावा लागेल. की आधी एक कायदा असा मुस्लिम धार्जिणेपणाने केला गेला होता की 1947च्या आधीच्या कुठल्याही मशिदीच्या संदर्भात अयोध्या वगळता फेरविचार, पुनर्विचार किंवा चौकशी किंवा सर्वेक्षण केलं जाणार नाही. स्टेटस को विल बी मेंटेन. त्या मशिदी आहेत त्या मशिदी, मंदिर आहेत ते मंदिर, मग भले ती मशिदींच्या उरावर बसून, म्हणजे मंदिरांच्या उरावर बसून मशिदी झालेल्या असली तरी काही नाही. असा एक घाणेरडा, किळसवाणा, बिभत्स, पक्षपाती असा कायदा केला गेला होता. तो कायदा सुप्रीम कोर्टाने अप्रूव्ह केलेला असल्यामुळे आणि दंड घालून दिले असल्यामुळे नंतरची सरकार तर काँग्रेसचीच होती, ते त्याला चॅलेंज देणं अशक्यच होतं. त्याप्रमाणे त्यांनी दिलंच नाही. मोदी सरकारने पण खरं म्हणजे आता त्यांची 10 वर्ष पूर्ण होत आहेत, 10 वर्ष वाया घालवली. पण अर्थात एक आहे की आता कसं आहे ना, नैतिक बळ मिळालं त्यांना. अयोध्येमध्ये मिळालं पहिलं, आता ज्ञानवापीमध्ये मिळालं. आता ज्ञानवापीमध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय आणि 7 दिवसात त्यांना पूजेसाठी दिलेली जी परवानगी आहे त्याच्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करायला सांगितलंय. आणि मंदिराचे दिवंगत पुजारी सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र कुमार पाठक यांना पूजा पाठ करता यावा म्हणून 7 दिवसात व्यवस्था करा म्हणून सांगितलंय. आता 1993 पर्यंत सोमनाथ व्यास हे पूजा करत होते तळघरामध्ये देवाची. पुढे या ज्ञानवापीमध्ये, मुळात ज्ञानवापी ही मशीन नाहीच आहे, ते मंदिरच आहे. 400 अवशेष सापडले तो. पण मुलायम सिंग यादव जेव्हा मुख्यमंत्री होते, ते खरं म्हणजे धर्मानी हिंदू परंतु वृत्तीने मुसलमान होते, त्यांनी त्या पूजेवर बंदी घातली आणि मुस्लिम पक्षकारांनी त्याला विरोध केला होता. आणि आता जिल्हा प्रशासन, आता एक लक्षात ठेवा, मला भीती काय वाटते माहितीये की जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा कोर्ट आहे ना, त्याच्यावर राज्यातला हायकोर्ट आहे, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट आहे. तिथे काय निकाल लागेल माहिती नाही, पण बहुतेक आता ते मोदी शहांचा दबाव तंत्र आहे, त्याच्यामुळे मंत्र चालेल त्यांचा आणि तिथेही परवानगी मिळेल. पण मला सांगायचं ते असं आहे की माझ्याकडे असलेल्या अधिकृत आकडेवारीप्रमाणे 1947च्या पूर्वी 42,000 मशिदी या मंदिर तोडून बांधल्या गेलेल्या आहेत. ज्ञानवापीचा आदर्श ठेवून सगळ्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने पूजेला परवानगी द्यावी आणि या सगळ्या 42,000 मशिदींच्या जागी हिंदूंच्या मूळ देवांची पूजा सुरू करावी असं मला वाटतं. त्यासाठी मोदी शहा आहे तो मुमकिन. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.